नमस्कार मंडळी, टेस्टी चवमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एक म्हणजे बिहाइंड द सीन व्लॉग करणार आहोत. त्यासोबत आपली एक रेसिपी पण आज असणार आहे. आपण आज भोगी स्पेशल थाळी करणार आहे आणि आम्ही जे रीलला कसं शूट करतो आहे, कशी प्रोसेस असते, म्हणजे पूर्वतयारी काय काय केली जाते, ते सगळं या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मम्मी इथं ही देवपूजा करत आहे. म्हणजे आमची व्हिडिओची सुरुवात, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही अशीच होत्या. गणपती आणि विठ्ठलाची मूर्ती इथे ठेवली आहे आम्ही. अशी पूर्वतयारी आपलं हे सेटअप आपण करूया. किचन टूर पण आता हां रांगोळी जळली. नाही इथं रांगोळी. इथं आपल्या चुलीवर आता रांगोळी मम्मी काढाल्या बघा. आता ही आमची प्रत्येक व्हिडिओची अशी सुरुवात असते, अशी रांगोळी काढून. रांगोळी काढायचं, हळदी कुंकू लावायचं. हां, असं चुलीला हळदी कुंकू लावायचं. हे असं तुमच्याकडे चुलीला पण असं रांगोळी हळदी कुंकू ते लावतात काय, ते कमेंट करून सांगा. मग आज काय करणार आहे? आता आज आपण भोगीची थाळी करायची आहे. हां आता नवीन वर्ष लागलं, नवीन वर्षातला पहिला सण हां भोगी, नंतर संक्रांत. मग भोगीला बाजरीची भाकरी, मिक्स भाजी, राळ्याचा भात, त्यावर दही हां हां. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की तुम्ही कुठला फोन वापरताय शूटिंगसाठी. तर आपण हा iPhone 14 हा फोन वापरतोय आणि आपल्याकडे एक ट्रायपॉड एक आहे. इथं नाव दिसते का बघा तुम्हाला. हे एक ट्रायपॉड आपण एक 500-700 रुपयाचं काहीतरी आहे. हे आपण वापरतोय रेसिपीच्या शॉर्टसाठी. तुळशीला पाणी घालायला आता. भोगीची आपली आज रेसिपी आहे. तर काय आज काय काय आणले बघा. भाजी, एवढी भाजी आणली बघा. काय काय मम्मी काय काय सांग जरा. अरे ह्यो हरभरा, हां कांद्याची पात, ह्या शेंगा, वरणा, ह्याला पावटा पण म्हणतात, वांगी, गाजर आणि हे मटार, हे सगळी मिक्स भाजी करायची. एवढं सगळं मिक्स आहे म्हण. हां, ही मिक्स भाजी करायची. काय नेमकं ही भाजी का करतात मिक्स भाजी? अरे भोगीला करतात. आणि बाजरी ह्या सगळ्या भाज्या उष्ण आहेत. हां हे वरणा पण उष्ण आहे. हां हां मग हे थंडीत खायला चांगलं. आपलं मराठी सण ऋतूनुसार आहेत. त्यामुळे ज्या त्या काळात जे अवेलेबल भाजी आहे त्यानुसार. हो, ह्या हिवाळ्यात गाजर चांगलं उष्णता देते. हां, तर तुम्हाला पण म्हणजे ही अशी मिक्स भाजी का करतात हे म्हणजे माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला. तर आता आपली पूर्वतयारी आपण म्हणजे रेसिपीची करून घेत आहोत. म्हणजे हे सगळ्या भाज्या ते सगळं निवडत आहोत आपण. आणि आता मेन आपल्या रीलचा जो स्टार्टिंगचा इंट्रो असतोय तो आम्ही म्हणजे काय करायचं हे आता आम्ही डिसाईड करत आहोत. तर आम्ही काय काय करायचं सांग. इंट्रो कसा करायचा सांग. करायचा की सुलू लाग शेंगा. हां सुलू लाग रे सगळं जरा. हां, आता हे इंट्रो भाज्या म्हणाले मी. इंस्टाचा दाखवलंय. इंट्रो कसा करायचा ते म्हणा. इंट्रो आता तू म्हण की मम्मी, नेहमी सारखं मम्मी आज काय. हां मम्मी आज काय भोगीची भाकरी भाजी हां करायची असं म्हणूया. बऱ्याच लोकांना ते आवडतंय मम्मी म्हणतेला. जसंच म्हण की. तेच आता आपण आता मेन जे आपण म्हणजे रेसिपीच्या स्टार्टिंगला काय करून घेतली, पहिला आपल्या किचनची स्वच्छता करून घेतली. बाकी इतर देवपूजा ते सगळं करून घेतलं. आता हे भोगीला जेवढ्या भाज्या लागतात त्या सगळ्या आपण आणल्यात. त्या सगळी मम्मी हे करायला लागले वेगळ्या. पहिला आता आपण इंस्टाचा इंट्रो जो असतोय करतोय तो आपण पहिला शूट करून घेऊया आणि मग पुढची आपण रेसिपी कंटिन्यू करूया. हा मम्मी, हा, केवढ्या भाज्या आणल्यास ग त्या? अरे नवीन वर्षातला पहिला सण आलाय. अजून आता एक 15 ते 20 अर्धा तास झाला आहे. तर अजून आम्ही इंस्टाग्रामचा इंट्रो शूट करायला लागलो आहे. तर मम्मी सारखी आमची वेगळ्याच चुका लागल्या. तुम्ही इंस्टाग्रामला बघा आमचा म्हणजे काय इंट्रो ठेवला आहे. पण एक इंट्रो करायला आम्हाला इथं एक अर्धा तास झाला आता. म्हणजे ते पहिलं 15 सेकंदचं बोलायला अर्धा तास आम्ही रिहर्सल करायला लागलो आहे. तर बोल मम्मी एकदा बोल. आता मलाच वेळ प्रॅक्टिस होतोय रे. प्रॅक्टिस करा आणि एकदा बोल. अरे वर्षाचा नवीन सण, नवीन वर्षाचा पहिला सण आलाय भोगी. हां
मग मिक्स भाज्या करायला नको. राळ्याचा तांदळाचा भात, मिक्स भाजी, वरण वांग गाजर घालून मिक्स भाजी करायची. मला जरा वेळ होतोय हो. असं एवढं आता बरोबर बोलले सगळं. तिथं रीलला बोलायला आलं की 10 ते 15 वेळा घ्यायला लागते व्हिडिओ. आता बोल असं सेम बोल. काय करायचं. घेतो बघा इंट्रो. तर आता आपला फायनली इंट्रो शूट झालेला आहे. तब्बल एक 10 वेळा आपण ट्रायल घेतली आणि आपण इंट्रो फायनल केला आहे. म्हणजे असं शूटिंगला आपल्याला म्हणजे एक जरी इंट्रो असला तो 10-20 सेकंदाचा तर तो आपल्याला रिपीट आपण शूट करून तो फायनल म्हणजे एखादा त्यातला सिलेक्ट करावा लागतोय. आता इंट्रो तर झाला. आता आपण फायनल आता रेसिपीला आपण स्टार्ट करूया. बघूया आता पुढची प्रोसेस कशी आहे. एवढं बघ वागे इथं बघ इथं व्हिडिओ बघायचं तुला दाखवायचं. तुला दाखवायचा की बघ इकडे कॅमेरात बघ वाग्या इकडे बघ वाग्या. कसं आहे इंट्रोला आमच्या इथे येतो आणि कॅमेरा दाखवायला लागल्यावर कसे करतोस रे. हुशार आहेस की. इंट्रो चालू झाला की आडवा येतोय. आता मेन कॅमेरा दाखवायला लागलं की तोंड इकडे करतो. हुशार आहे हे पोरग. आपल्या मोस्ट ऑफ रेसिपी अशा नॅचरल लाईटमध्येच असतात. त्यामुळे आपल्याला काय अशी एक्सटर्नल लाईटची काही गरज पडत नाही. तरी आपण इथे हे सॉफ्ट बॉक्स तयार केलेला आहे. त्याचा सकाळी एवढा काय उजेड एवढा पडत नाही पण रात्रीचा मस्त उजेड पडतोय. त्याचा पण मी इथे व्हिडिओ ॲड करतो बघा कसला वाटतोय. तेवढाच आहे फक्त चुलीपुरता उजेड. रात्रीचं मात्र मस्त वाटतंय ते. मम्मी काय करायलास. गाजर चिरतो भाज्या चिरून. आता एवढं हे निवडून घेतलंय मम्मीनं. हे जर रीलला पण आपल्याला शूटिंग घ्यायचं आहे अजून. हे धुवायचं काय आता मम्मी. रेसिपीपेक्षा ही अशी पूर्वतयारीलाच जास्त वेळ लागतोय. त्यामुळे म्हणजे व्हिडिओ जरी आपली छोटी जरी रेसिपी असली तरी 2-3 तास लागतात. 2-3 तास तरी लागतात. 2 तास तरी लागतात. हां. आणि तुम्हाला काय रेसिपी पाहिजे असेल तर सांगा. करायचा प्रयत्न करूया. आणि आपण आता आपल्या यूट्यूब चॅनलवर रेग्युलर आपले असे हे व्हिडिओ पोस्ट करणार आहे. त्यामुळे तुम्ही जर म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मोस्ट ऑफ आपण इंस्टाग्रामला आम्ही जे रील करतोय त्याचं बिहाइंड द सीन सगळे टाकायचा प्रयत्न करणार आहे यूट्यूबला. म्हणजे तुम्हाला फुल प्रोसेस कळेल की आम्ही कसं शूट करतोय काय करतोय आणि पूर्वतयारी बिहाइंड द सीन ते सगळं आपण यूट्यूब लॉंग व्हिडिओला टाकणार आहे. त्यामुळं लगेच सबस्क्राईब करून घ्या. या वाघ्याला इथं असं बांधायला लागतंय तर हे आम्हाला शूटिंग करून देत नाही. मध्ये येतंय सारखं. म्हणतात लोक ह्याला बांधायचं का. ह्याला बांधायला लागते. हे आगाव आहे. आता या भाज्या आपण निवडून घेतल्यात. आता धुया आणि फोडणी टाकूया. आता बघूया आता ही पुढची प्रोसेस काय आहे बघूया. आणि भात ठेवायचा आहे राळ्याचा अजून. हे भाज्या आता धुवायच्या आणि भात ठेवायचा. आता हे शूटिंग मी रीलसाठी घेतलंय. आपला एक सिंगल फोन असल्यामुळे मी शूटिंग करताना तुम्हाला दाखवू शकत नाही. त्यामुळे हे असं बिहाइंड द सीन जे काय असतील दाखवता येतील ते तुम्हाला मी दाखवत आहे. हळू घे दुसऱ्यात बघा सगळ्या पाहिजे. आता या भाज्या आपण निवडून स्वच्छ धुवून घेतल्यात. जरा पाणी नितळू दे मग फोडणी टाकूया. चालतंय चला. बघा आता एवढ्या भाज्या ह्या घेतल्या. आता भाजी निवडायचं ते तिथंपर्यंत झालंय आपलं. आता ते राळ्याचं भात करणार आहे मम्मी. बघूया आता काय. हे बघा हे असं राळ्याचं तांदूळ आहे. हे असं बारीक खडा असतोय त्यात. हे असं राळ्याचं तांदूळ असतंय. कसं आहे बघ. त्याचं भात घालायचं. तुम्ही व्हिडिओ चष्मा बघितला नसेल मम्मीच्या. मम्मीला खडा दिसाय पाहिजे की रे. खडा बिडा हुडकायला लावा लागते हत्यारात. आता हे काय हे नुसतं भात करायचं. ह्याचा भात करायचा. ह्याच्या भाताला मस्त असते. कसं लागते म्हणजे नॉर्मल भातापेक्षा कसा वेगळा लागतोय. चांगला लागतोय. बघूया आता राळ्याचा भात काय मी खाय नाही का. बघूया ते भोगीला खायत नाहीस रे. मागच्या वर्षी केलता का. खात नाहीस नाही दर भोगीला करतोय की आपण. तू खाईत नाहीस तुम्ही. निवदापुरतं करतोय मी. बघूया आत कसा लागते बघूया. धूळ भरण्या जरा आपण बॉक्समध्ये ठेवले धुळा पडतो रे. बॉक्समध्ये किंवा इथं खाली जरी ठेवले तरी चालते. हे ओपन स्पेस असल्यामुळे कसं आहे जरा ते भरण्यावर धुळा ते पडतोय.
आणि ते आपण रेग्युलर म्हणजे प्रत्येक रेसिपीला आपण ती सगळी भांडी स्वच्छ करूनच वापरतोय सगळे. पहिला प्रत्येक रेसिपीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला ही सगळी आपली जी भांडी आपण जी ठेवलेली आहेत ती सगळी पुसून घ्यावी लागतात, कारण की ओपन स्पेस असल्यामुळे धुळा लय बसतोय त्यावर. तुमच्या प्रत्येक म्हणजे रेसिपीला तुमची कमेंट असते की तुमची भांडी ते स्वच्छतेने वगैरे असतात, तर हे रेग्युलर हे स्वच्छ करायला लागतात प्रत्येक. सगळी भांडी कशी चकचकीत झालं तर बघा. इथे एक बारका आपला पुतळा आहे इथं. कुठली पेटवू का, वरची काय खालची? वरची पेटू, बाटी वरची चुली ही पेटवायची आहे, ही पेटवूया बघूया चला. चुलीसाठी लागते ते सगळं जळण आपण इथं साठवून ठेवलेलं आहे, ते एकदा दाखवतो. हे असं शेणी ते आणून ठेवलेलं आहे तिथं, ते घ्यायचे. वरच्या चुली आपल्या तशा म्हणजे कमी व्हिडिओ आहेत, कारण की कसं झालंय करताना आमचं जरा हे इथं उंची जरा जास्त झाली या चुलीची, त्यामुळे नॅचरल लाईट जास्त म्हणजे आपण जेव्हा भांडं ठेवतो तेव्हा एवढी नॅचरल लाईट पडत नाही, त्यामुळं जास्त रेसिपी आपल्या खालच्या चुलीवरच असतात. पण आता हे लाईटिंग इथं सेटअप करून झाल्यावर इथं पण आपण करणार आहे रेग्युलर व्हिडिओ वरच्या चुलीवर. झाले बघ पेटल्यापासून एवढ्याशा भांड्यात होईल काय ग भात? होतोय रे, आणि ते वाटीवर आहे ते अर्धा पण भरली. हे आता या भांड्यात आपण भात करणार आहे, ह्याला आता माती लावून घेऊया. माती लावून असल्यामुळे कसं होतंय प्रत्येकाला काय लावा लागते, नाही तरी भांडी काळी पडतात लगेच. लावतीस का लावू? लावतो. लावतो मीच लावतोय, तूच लावतोस आणि मला मीच सांग. लावतोय बरोबर. हा, राळ्याचं तांदळाचं रीलला दाखवायचंच राहिलं, आता परत जरा दाखवा लागलोय तांदूळ म्हणजे कुठल्या तांदळाचा भात केला ते असं. बिहाइंड द सीनच्या नादात रीलचंच राहायला लागले मम्मी. आता घेऊया शूटिंग त्याचं. आता हे तांदूळ धुवून घेऊन आपण शिजत टाकूया, जरा मीठ टाकून. पाणी घातलं जातं स्वच्छ असं धुवायचं. एक्सप्लेन कर आपण काय. हा आपण आपला साधा भात कसा करतोय तसं. हे पाणी कुठून आलीच का? अरे झाडाला घालूया की तांदळाचं हे मीठ घालूया भातात. आता आपण यात पाणी परत घालून मीठ टाकलंय. आता आपण हे भात शिजवून घेऊया. अग्या तुला पाहिजे पेरू? तुला देणार नाही का, बस खाईत नाहीस तू. आता हे वर आपण ते चुलीवर भात ठेवला ते तर झालाय. आता पुढं काय करायचं मम्मी? पुढं आता भाजी फोडणी टाकूया की. हां, कुठली खालची पेटवायची का वरची परत? खाली टाकूया, भाकरी पण करता येतं. खालची परत पेटवायची चूल, म्हणजे आता पुढचं जे भाजीचं असणार आहे ते आपल्याला खालच्या चुलीवर करायचं आहे. कशी रांगोळी वाटते सांगा कमेंट करून. मम्मी भाजीला आता काय काय प्रोसेस जरा सांग. आता तेल घालायचं, कांदा घालून मसाले घालायचं. मसाले कुठले जिरं कुठले मोहरी घेतले? आता घेतलंय की हे मसाला चटणी, गरम मसाला, हम्म. हळद आणि हिंग, हे आलं लसूण पेस्ट. हे आलं लसूण पेस्ट, मोहरी, जिरं, कांदा, कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यातच कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्यांना चव कुठल्याही पदार्थाला असते चांगली येते. मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर भाजतोय. कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचा. कांदा चांगला भाजला की कुठल्या पण भाजीला चव छान येते. हळद, हिंग, गरम मसाला आणि मसाला चटणी इथं घातलेली आहे आपण. आता या आपण मिक्स भाज्या निवडून ठेवलेल्या घालूया. आता हे जरा शिजू द्यायचं. जर तुम्हाला पण अशा पारंपरिक रेसिपी बघायला आवडत असेल तर आपल्या टेस्टी चवच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
आणि जर नवीन असाल ह्या यूट्यूब चॅनलवर तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा. पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त सुगंध येत आहे आणि या भाजीला काय वेगळीच चव असते. सगळा गाजर, वाटाणा, वांग सगळ्यांची चव एकत्र होते रे. हरभरा आणि टेस्ट एकदम चांगली होत्या. तुम्ही आता सीझन आहे तर तरी पण का नाही भोगी सोडून जरी आधीमध्ये अशी भाजी केली तर तुमच्या घरात आवडीनं खाणार सगळे. बघा करून आता सीझन आहे, गाजरं मिळतात, मटार मिळतोय. 70% काम झालंय आपलं. आता फक्त भाकरी उरल्या आणि ते सर्विंग करायचं राहिलं. बाजरीच्या भाकरीचं पीठ घेतलंय. हां तर काय काय मम्मी काय करायचं? आता पाणी गरम करत तव्यातच ठेवले, ते घेतो. ह्याला जरा उतवणी घेतली की भाकरी पण चांगली येते. जरा पीठ हे असतात बाजरीचं. नवीन शिकणाऱ्यासनी तर उतवणी घ्यायची म्हणजे पीठ भाकरीचं लगेच मऊ होतंय. गरम पाणी घ्यायचं थोडक्यात. हां तेच की उतवणी म्हणजे गरम पाणी. असं तेल टाकायला बघा. हे असं पहिल्यांदाच का टाकायचं म्हणजे आपण भाकरी दाबत तसं तीळ पडत नाहीत नंतर. तवा चांगला तापलाय. पाहू शकताय आपली बाजरीची भाकरी तीळ लावून झालेली आहे. आता आपण सगळा भोगीचा कसा नैवेद्य असतोय ते भरूया. नैवेद्याला असं हळदी कुंकू लावायचं भाकरीला. आमच्याकडं आहे प्रथा. मम्मी काय काय घातलं सांगा यार. आता ही बाजरीची भाकरी तीळ लावलेली, हा राळ्याचा तांदळाचा भात, त्याच्यावर दही, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, वरण्या शेंगा, ही रेवडी. आता तिळगुळ मिळालं नाही, तिळगुळसुद्धा ठेवले तरी चालतात. आणि ही मिक्स भाजी, ही मटारची शेंग आणि ही कांदापात. ह्या सगळ्याला भोगीला मान आहे. ही अशी म्हणजे भोगीची थाळी झाली. पाहू शकता आपली भोगीची थाळी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि भोगीला अशीच थाळी करा. एक नंबर भाजी टेस्टी झालेली आहे. आणि राळ्याचा भात आणि असा नैवेद्य भोगीचा. आणि कमेंट करून सांगा आणि कशी झाली ही भाजी भाकरी ते कमेंट करून सांगा विसरू नका. संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. गोड गोड बोला.